आळंदीमधून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 29 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे आणि याच आषाढी वारीत जो अखंड वारकरी संप्रदाय सहभागी होणार आहे त्यांच्यासाठी जी इंद्रायणी नदी एक श्रद्धास्थान मानले जाते ती कशी दूषित झाली आहे, कशी जीवघेणी झाली आहे हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहेत। गेल्या 7 वर्षापासून इंद्रायणी नदीची हीच परिस्थिती कायम आहे। पिंपरी चिंचवड मधल्या काही मुठभर कंपन्या आहेत ज्या या इंद्रायणी नदीमध्ये रसायनयुक्त पाणी म्हणजेच विषारी पाणी यामध्ये सोडतात आणि त्यामुळे या इंद्रायणी नदीची अशी दुरवस्था झाली आहे, ती जीवघेणी बनली आहे आणि यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। पालखी प्रस्थानापूर्वी ही परिस्थिती आहे, त्यामुळे वारकऱ्यांशी आपण बोलणार आहोत। कसं होणार आता तुमचं प्रस्थान? या ठिकाणी प्रस्थान अगदी 4 दिवसावर येऊन ठेपलेलं आहे आणि हजारो लाखो वारकरी या ठिकाणी येत असतात। कारण की आळंदीमध्ये आल्यानंतर ज्ञानोबारायांचं दर्शन घेण्यासाठी आधी इंद्रायणी मातेकडे यावं लागतं आणि इंद्रायणी मातेकडे आल्यानंतर जी इंद्रायणी माता आम्ही माता मानतो तिथं जल प्राशन करतो आणि ते जल जर प्राशन करून आमच्या आरोग्याला धोका होत असेल तर मला वाटतं कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि मला वाटतं की ज्ञानोबारायांना आणि साक्षात पांडुरंगालाच याची एक काळजी असावी की आमच्या शरीराशी खेळण्यासाठी जर प्रशासन सज्ज असेल तर मला वाटतं की हे व्हायला नको। ज्ञानोबारायांनी त्यांना चांगली सद्बुद्धी द्यावी, पांडुरंगांनी त्याला चांगली सद्बुद्धी द्यावी आणि लवकरात लवकर इंद्रायणी मातेचं पाणी हे स्वच्छ असावं, पिण्यासाठी योग्य असावं। आम्ही हे पाणी पितोय, आमच्या आरोग्याला धोका आहे आम्हाला कळतंय, पण ही सगळी काळजी आहे ती पांडुरंगाला आहे। एवढं बोलतो आणि मला एवढं सांगायची इच्छा आहे की प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं। ही बरोबर आहे, तर प्रशासनाने लक्ष द्यावं आणि गेली अनेक वर्ष आंदोलन करणारे निसार सय्यद आता आपल्या सोबत आहेत। आश्वासनं खूप झालेली आहेत, तुम्ही अनेकदा आंदोलनं केलेली आहेत, आता प्रस्थानापूर्वी ही नदी मोकळा श्वास घेईल असं वाटतंय? आताची तर परिस्थिती दिसत नाहीये, पण माझं प्रशासनाला विनंती आहे की आता ही शेवटची संधी आहे। यानंतर प्रशासनाला विनंती राहील की कुठलीही राजकीय मंडळी असो, सत्ताधारी असो, यांना आळंदीत येण्यासाठी आम्ही बंद करणार म्हणजे करणार। वारकरी संप्रदाय असेल, स्थानिक नागरिक असतील किंवा जे आम्ही इंद्रायणी पात्रात जे येणारे जे काही नागरिक आहेत ज्यांचा इंद्रायणी नदीशी संपर्क येतो अशा सगळ्यांच्या वतीने मी आज सांगतोय की सत्ताधाऱ्यांना आळंदीत येण्यात आम्ही निषेध करणार। तर आता या ठिकाणी आळंदी ग्रामस्थ असतील, वारकरी असतील आणि देवस्थान असतील हे सगळे आक्रमक झालेले आहेत आणि येणाऱ्या काळात सरकारमधल्या एकाही नेत्याला आम्ही आळंदीमध्ये प्रवेश देणार नाही असा इशारा इथल्या आंदोलनकर्त्यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, आळंदी, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।